आज बघत आहोत आपण 16 ते 22 जून 2025च्या चालू घडामोडी. पहिलं बघूयात. आता काय केलेलं आहे, इस्रायलनं कोणावर अटॅक केलेला आहे? इराणवर केलेलं आहे. कोणतं ऑपरेशननं केलेलं आहे? ऑपरेशन रायझिंग लॉयन. आणि कशावर केलेलं आहे? अणुस्थळावर केलेलं आहे. पहिला लक्षात घ्या, अणुस्थळ म्हणजे जिथं अणुबॉम्ब बनवला जातो अशा स्थळावर काय केलेलं आहे? अटॅक केलेला आहे. कोणी केलेलं आहे? इस्रायलनं केलेलं आहे. इस्रायल. आणि ऑपरेशन कोणतं चालू केलेलं? ऑपरेशन रायझिंग लॉयन. ऑपरेशन रायझिंग लॉयन कुठे केलेलं आहे? इराणवर केलेलं आहे. आता इराणवरच काय केलं? कारण की ह्याने कोणता ट्रिटी साईन केलेला आहे? NPT ट्रिटी साईन केलेलं आहे. NPT 1968. हा ट्रिटी काय म्हणतो, म्हणजे एखाद्या हे जे अणुबॉम्ब बनवायची जी प्रोसेस असते ना, ते कोणाला म्हणजे हे करणार नाही, प्रोसेस डिस्प्ले करणार नाही किंवा त्याच्यानुसार हे बनवणार नाही. NPT ट्रिटी साईन केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? इराणनं केलेलं आहे. आणि ह्याला अमेरिकेनं काय केलं, अनेक वेळा सांगितलं होतं की म्हणजे हे करू नको, म्हणजे अणुबॉम्ब ते बनवू नका म्हणून अनेक वेळा वारंवार सांगितलं होतं. आणि आता त्यांचीच एक बैठक होणार होती, काही दिवसातच बैठक होणार होती. तर आता काय केलेलं आहे, USA असं इनडायरेक्टली म्हणू शकतो, USAनंच कोणाला सांगितलं? इस्रायल. आणि इस्रायलनं कोणावर अटॅक केला? ह्याच्यावर अटॅक केला, इराणवर अटॅक केला. तर कोणत्या ऑपरेशन अंतर्गत केलं? ऑपरेशन रायझिंग लॉयन केलेलं आहे. आणि इराणनं वापस कोणावर? इस्रायलवर अटॅक चालू केलेला आहे. त्या कोणत्या ऑपरेशनने केलेलं आहे? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 हे काय केलेलं आहे? ह्यानं वापस केलेलं आहे. कोणाने केलेलं आहे? इराणनं केलेलं आहे. कोणावर अटॅक केलेला आहे? इस्रायलवर अटॅक केलेला आहे. आणि इथं काय केलेलं आहे? इस्रायलनं ह्याच्या पुढे जाऊन काय केलेलं आहे, जिथं गॅसचं नैसर्गिक गॅस, नॅचरल गॅस जिथं भेटतात ना, त्याच्यावर बी अटॅक केलेला आहे. त्यालाच काय म्हणलं जातं? दक्षिण पारस म्हणलं जातं. दक्षिण पारस. इथं तेल आणि कशाचे? नैसर्गिक गॅसचे काय आहेत? मोठे मोठे साठे आहेत. तिथं काय केलेलं आहे? इस्रायलनं अटॅक केलेलं आहे. ह्याचं ऑप्शन काय येतं? ह्याचं ऑप्शन बी येतं, ऑपरेशन रायझिंग लॉयन. इस्रायलनं ऑपरेशन चालू केलेलं आहे. अलीकडेच बातम्यामधले असलेल्या क्रॉपिक ही नवीन योजना कशा संबंधित आहे? क्रॉपिक योजना ही कशासाठी चालू केलेली आहे? AIचा वापर करण्यासाठी. AIचा वापर कशासाठी? ॲग्रिकल्चरमध्ये. AI वापर ॲग्रिकल्चरमध्ये. आणि ॲग्रिकल्चरमध्ये वापर करून ह्याचं काय करणार? एक तर त्याचे फोटो काढण्यासाठी, क्लिअर फोटो काढण्यासाठी. आणि दुसरा गोष्ट काय, कोणत्या झाडाला कोणते न्यूट्रिशन कमी किंवा जास्त आहे ह्याची माहिती आपल्याला कशानं? AIच्या मदतीने आपल्याला भेटणार आहे. न्यूट्रिशन कशाचं? प्लांटचं. आणि कोणत्या मंत्रालयाने चालू केलेलं आहे? आता क्रॉपिक आणि हे क्रॉपिक म्हणजे कशाचं असणार आहे? कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्ट्री. कोण आहेत ह्याचे मिनिस्टर? कोणी चालू केलेलं आहे? शिवराज सिंग चौहान यांनी हा प्रोग्राम चालू केलेला आहे, योजना चालू केलेली आहे. शिवराज सिंग चौहान योजना चालू केलेली आहे. कोणती? क्रॉपिक चालू केलेली आहे. UNFPA जागतिक लोकसंख्या अहवाल 2025 नुसार भारताची लोकसंख्या किती आहे? ह्याला काय म्हणतो? युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड म्हणतो आपण, पॉप्युलेशन फंड. ह्याचा काय रिपोर्ट आहे? त्यानं काय म्हणलेलं आहे? भारताची लोकसंख्या किती झालेली आहे आता? 146 करोड झालेली आहे. 146 करोड. ह्याच्यातलं अजून बी काही मुद्दे लक्षात ठेवा. 146 करोड ही काय झाली? लोकसंख्या झाली. इथं काय ॲव्हरेज मेलचं एज किती सांगितलेलं आहे? मेल किती वर्षापर्यंत जगतो ॲव्हरेज? तर 71 वर्षापर्यंत. फिमेलचं किती आहे ॲव्हरेज एज कितीपर्यंत चालते मग फिमेल? 74. आता टोटल फर्टिलिटी रेट हा पण केलेला आहे. टोटल फर्टिलिटी रेट किती आहे भारताचा? 2.1. आणि रिप्लेसमेंट रेट म्हणलं तर किती? 1.9. टोटल फर्टिलिटी रेट किती? 2.1. रिप्लेसमेंट रेट किती? 1.9. आणि ॲव्हरेज मेलचं वय किती? 71. आणि फिमेलचं किती? 74. आणि टोटल पॉप्युलेशन किती झालेलं आहे? 146 करोड झालेले. तर 146 करोड ही काय झालेली आहे आपली? 146 कोटी ही काय झालेली आहे आपली? पॉप्युलेशन झालेली आहे. आपण काय झालेलं? जगात टॉप नंबरला आहे, टॉपला होतं आपण. जगात काय आहे? टॉपला आहेत. कोण? इंडिया. अलीकडेच नोंदवलेला आंतरराष्ट्रीय लष्करी सराव बाल्टॉप्स 25 कशा संबंधित आहे? एक अभ्यास आहे, लष्करी अभ्यास आहे बाल्टॉप्स. हा कुणाचा असतो? हा नाटोचा अभ्यास आहे. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ह्याची स्थापना कधी झाली? 1949ला स्थापना झाली. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ब्रुसेल्समध्ये आहे. ब्रुसेल्स. आणि मार्क रुटो हे काय आहेत? ह्याचे हेड आहेत, मार्क रुटो. आता काय झालेलं आहे ह्याचा, आणि होस्ट कोण आहे एवढंच लक्षात ठेवा. होस्ट एक आहे ह्याचा लात्विया. लात्वियाला काय म्हणलं जातं? बाल्टिक देशामध्ये आहेत. कोणते? लात्विया, लिथुनिया आणि एस्टोनिया. हे तिघेजण कशात येतात? बाल्टिक कंट्रीमध्ये येतात. तर लात्विया ह्याचा काय? होस्ट आहे. तर हा कशाचा आहे? नाटोचा काय आहे? संयुक्त लष्करी अभ्यास आहे. दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? ह्याला काय म्हणतात? ब्लड डोनर डे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ब्लड डोनर डे. आणि हा कधी सेलिब्रेट केला जातो? 14 जूनला केला जातो. 14 जूनलाच का? कारण की ज्यांनी ब्लडच्या ग्रुपचं ABO ग्रुप ज्यांनी शोधला त्या सायंटिस्टचं नाव काय? कार्ल लँडस्टीनर. ह्यांचा काय असतो? बड्डे असतो. म्हणून हा दिवस काय करतो आपण? ब्लड डोनर डे म्हणून काय करतो? सेलिब्रेट करतो. ह्या वर्षीची थीम काय आहे? गिव्ह ब्लड गिव्ह होप. गिव्ह ब्लड गिव्ह होप.
हे काय आहे ह्या वर्षीची थीम आहे. तर कधी सेलिब्रेट केला जातो? 14 जूनला केला जातो. 14 जून. 14 नोव्हेंबरलाच काय असतो? 14 जून आणि 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला काय असतो? डायबिटिक डे असतो. डायबिटिक डे, मधुमेह. आणि 14 जूनला काय असतो? ब्लड डे असतो. अलीकडेच लोकप्रिय झालेले नागरिकांना सक्षम करा आणि भ्रष्टाचार उघड करा हे ब्रीदवाक्य कशाशी संबंधित आहे? आता पहिले एक ब्रीदवाक्य होतं, त्याचं आता रिप्लेस केलेलं आहे. तर हे कशाचं आहे? तर आता काय लोकपाल. लोकपाल ही काय आहे? एक बॉडी आहे लोकपाल. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं? 1+8 असतात. एक एक अध्यक्ष आणि 8 सदस्य असतात. लोकपालची स्थापना कधी झालेली आहे? 2014ला स्थापना झालेली आहे. कायदा कधीचा आहे? 2013चा कायदा आहे. पहिले हे कोण होते? अध्यक्ष कोण होते? पिनाकी चंद्र घोष. त्यांनाच काय म्हणतो आपण? PC घोष म्हणतो. आताचे सध्याचे कोण आहेत? अजय माणिकराव. अजय माणिकराव. दुसरे लोकपाल अजय माणिकराव. हे काय आहेत? अध्यक्ष आहेत. कितीची बॉडी असते? 1+8. ह्यांच्या वयाची अट काय असते? 5 वर्ष किंवा वयाचे 70 वर्षापर्यंत हे इथं राहू शकतात. 5 किंवा 70 वर्ष. अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट करतं. आणि ह्याचं आता नवीन ह्याचं ब्रीदवाक्य काय आहे? नागरिकांना सक्षम करा आणि भ्रष्टाचार उघड करा. हे काय ह्याचं लोकपालचं टॅगलाईन आहे. नागरिकांना सक्षम करा आणि भ्रष्टाचार उघड करा. अलीकडेच विथूट हा पर्यावरण पुनर्संचलित कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? ह्याला काय म्हटलं जातं? विथूट. ह्यालाच काय म्हटलं जातं? एन्व्हायरमेंट रिस्टोरेशन प्रोग्राम. एन्व्हायरमेंट रिस्टोरेशन प्रोग्राम कोणी चालू केलेला आहे? केरळानं चालू केलेला आहे. आता विथूट म्हणजे काय करणार आहेत ह्यामध्ये? जी पण जमीन उघडी असेल तिथं काय केले जाणार? बिया फेकल्या जाणार आहेत. बिया पसरल्या जाणार आहेत. त्या कशाच्या पण झाडे असतील, वृक्ष असतील, छोटे छोटे रोपटे असतील, कोणत्या पण म्हणजे जंगली वनस्पती असतील किंवा म्हणजे आपल्या आजूबाजू भेटतील, ह्यांच्या काय केल्या जातील? बिया फेकल्या जातील. त्यामुळे काय होईल? काही वर्षांत तिथे काय होतील? वने तयार होतील. आणि हा विथूट प्रोग्राम कोणी चालू केलेला आहे? केरळानं चालू केलेला आहे. कोणी चालू केलेला आहे? केरळ. अलीकडेच इक्रिसॅटने कोणत्या डाळीची उष्णता सहन करणारी सुधारित जात ICPV 25444 विकसित केलेली आहे? इक्रिसॅट. इक्रिसॅट ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ह्याला काय म्हणतात? ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ह्याचं हेडक्वार्टर हैदराबादमध्ये आहे. ह्याने काय केलेलं आहे? आता तुरीची एक जात विकसित केलेली आहे. काय म्हणतात त्याला? ICPV 25444. ही कशाची ही आहे? तुरीची जात विकसित केलेली आहे. या जातीचं स्पेसिफिकेशन काय आहे? म्हणजे हे -45 म्हणजे +45 डिग्रीपर्यंत पण ही काही करू शकते, वाढू शकते, म्हणजे येऊ शकते. हिला काहीच होत नाही. 45 डिग्रीपर्यंत हिचं काय टॉलरन्स आहे. आणि किती दिवसात निघणार आहे? 125 दिवसात ही काय होणार आहे? हे जे हार्वेस्टिंगला येणार आहे. किती दिवसात? 125 किती दिवसात? 125 नाही. किती टेम्परेचर हे सहन करू शकते? 45 डिग्रीपर्यंत हिचं टॉलरन्स आहे. कशाची आहे? तुरीची जात आहे. कोणती आहे? ICPV 25444. आसाम सरकारने अलीकडेच 2023 सालासाठी शंकरदेव पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे? कुठला पुरस्कार आहे? आसाम गव्हर्नमेंटनं आता कोणाला दिलेला आहे? आसाम गव्हर्नमेंट. कोणता आहे? शंकरदेव पुरस्कार. शंकरदेव पुरस्कार कोणत्या वर्षाचा आहे? 2023 आहे. कोणाला भेटलेला आहे? सोनम मानसिंग यांना भेटलेला आहे. सोनम मानसिंग. आणि आसामचे CM कोण आहेत? हेमंत बिस्वा आहेत. हेमंत बिस्वा ह्यांनी काय केलेलं आहे? आता हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. हेमंत बिस्वा शर्मा. कोणाला भेटलेला आहे? सोनम मानसिंग यांना भेटलेला आहे. आणि हे कशाचे डान्सर आहेत? ह्या कशाचे डान्सर होत आहे? एकतर भरतनाट्यम प्लस ओडिशी. ह्यांच्या काय फेमस डान्सर आहेत ओडिशी. ह्यांना काय झालेलं आहे? अवॉर्ड भेटलेले आहेत. कोणकोणते भेटलेले आहेत ते पण बघा. सोनम मानसिंग ह्यांना काय झालेलं आहे? 2023चा शंकरदेव पुरस्कार भेटलेला आहे. तर ह्यांना काय झालेलं आहे? 2003मध्ये एक अवॉर्ड भेटलेला आहे. कोणतं भेटलेलं आहे? पद्मविभूषण. त्यानंतर 1992ला कोणतं भेटलेलं आहे? पद्मभूषण. आणि काय केलेलं आहे? ह्या MP म्हणून, राज्यसभा MP म्हणून बी काय झालं? नॉमिनेट झालेलं होतं. तर आपलं ॲन्सर काय येतं? सोनम मानसिंग येतात. त्यांना काय भेटलेलं आहे? शंकरदेव पुरस्कार भेटलेला आहे. आणि शंकरदेव हे कशाचे होते? क्षत्रिय डान्सर होते. क्षत्रिय डान्स महानतम हे होते, डान्सर होते. अलीकडेच भारत सरकारने घरे, हॉटेल्स आणि कारमधील AC कूलिंग मर्यादा किती आहे हे जाहीर केलेलं आहे. आता काय केलेलं आहे? एअर कंडिशनर. पहिलं काय होतं? टेम्परेचर खाली येत होतं. पण आता काय केलेलं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटने एक नियम आणलेला आहे की बाबा तुमच्या ज्या ठिकाणी AC असेल ना, तर त्या ACचं मॅक्झिमम आणि मिनिमम लिमिट राहणार आहे. तर ते लिमिट किती राहणार आहे? ACचं लिमिट राहणार आहे. आणि ते लिमिट किती राहणार आहे? 18 डिग्री ते कितीपर्यंत राहणार आहे? 18 डिग्री 18 नाही 20 डिग्री ते 28 डिग्रीपर्यंत राहणार आहे. किती? 20 ते 28पर्यंतच तुम्ही काय करू शकता? टेम्परेचर मेंटेन करू शकता. तर किती? 20 ते 28पर्यंत. 20 ते 28पर्यंतच काय करणार आहे? टेम्परेचर तुम्ही सेट करू शकणार आहे. तर हे काय आहेत? आता AC बाबत नवीन रूल आहेत. पुढला प्रश्न. भारतीय सैन्य 8वा संयुक्त लष्करी सराव शक्ती कोणासोबत सुरू झाला आहे?
तर शक्ती अभ्यास कोणाकोणासोबत असतो? शक्ती हा कशाचा अभ्यास आहे? आर्मीचा अभ्यास आहे. आणि हा कोणाकोणासोबत असतो? इंडिया प्लस फ्रान्समध्ये असतो. इंडिया प्लस फ्रान्स. आणि हे काय असतं 2 वर्षातनं म्हणजे दर वर्षी अभ्यास होतो. 1 वर्ष आपल्याकडे असतो, 1 वर्ष फ्रान्समध्ये असतो. 1 वर्ष आपल्याकडे, 1 वर्ष फ्रान्समध्ये. तुम्हाला आठवत असलं तर 2024चा कुठं झाला शक्ती अभ्यास? हा उमरोईमध्ये झाला. उमरोई म्हणजे कुठं? मेघालयमध्ये झाला. मेघालय उमरोईमध्ये. तर 2025चा होस्ट कोण करणार आहे? 2025 होस्ट कोण करणार आहे? फ्रान्स करणार आहे. होस्ट कोण करणार आहे? फ्रान्स करणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. तर कोणासोबत असतो हा? फ्रान्ससोबत असतो. गरुड आणि वरुण हे दोन बी आपले अभ्यास कोणासोबत असतात? गरुड आणि वरुण. गरुड कशाचा आहे? गरुड नावातच आहे. गरुड काय? एअरफोर्सचा अभ्यास आहे. आणि वरुण कशाचा आहे? नेव्हीचा अभ्यास आहे. हे पण कोणाकोणामध्ये असतात? हे फ्रान्समध्येच असतात. गरुड आणि वरुण. 2028मध्ये 4थ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे? आता आपण बघितलं होतं 8 जूनला काय होता? जागतिक महासागर दिवस होता. आणि त्याच्या 9 ते 13 जूनपर्यंत काय झालं होतं? महासागर संमेलन झालं होतं. महासागर परिषद होते. महासागर परिषद. याचं होस्ट कोण केलं होतं? होस्ट केलं होतं निस. निस म्हणजे कुठं? फ्रान्समध्ये. तर इथंच काय झालेलं आहे आता? किती नंबरच्या? चौथ्या नंबरचं होस्ट देण्यात आलेलं आहे. तर हे 2 देश काय करणार आहेत? होस्ट करणार आहेत. ह्याचं अध्यक्ष कोण होतं? तिसऱ्या ह्याचं अध्यक्ष कोण होतं? एवढं एक सांगतं. चौथ्याचं काय झालं? चौथ्याचं अध्यक्षपद आता होस्ट कोण बनणार आहे चौथ्याचं? तर इथंच फिक्स केलेलं आहे. तर कोण झालेलं आहे? दक्षिण कोरिया आणि चिली हे 2 देश काय करणार आहेत? होस्ट करणार आहेत चौथ्या महासागर परिषदेचं. कधी होणार आहे? 2028मध्ये होणार आहे. आणि आपण काय म्हणलं? तिसऱ्या ह्याचं अध्यक्ष कोण होतं? एक तर होता फ्रान्स आणि दुसरा होता कोस्टारिका. कोस्टारिका आणि फ्रान्स हे 2 काय होते? तिसऱ्या महासागर संमेलनाचे अध्यक्ष होते. तर आपलं ऑप्शन काय झालं? चौथ्या ह्याचं होस्ट कोण करणार आहे? चिली आणि दक्षिण कोरिया. तर ऑप्शन काय येतं? अ आणि ब दोन्ही. इराणने कोणत्या कारवाई अंतर्गत इस्रायलवर हल्ला केला? आता आपणच बघितलं इस्रायलनं कोणत्याने केलं होतं? ऑपरेशन रायझिंग लायन. कुणावर? इराणवर. इराणनं कोणत्या ऑपरेशन अंतर्गत केलं? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. आणि कुठे केलेलं आहे? तेल अबाब. तर ऑप्शन काय येतं? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस. इस्रायलच्या कॅपिटलवर काय केलेलं आहे? जेरुसलम आणि तेल अबाब इथं काय केलेलं आहे? अटॅक केलेलं आहे. कोणता देश अलीकडेच अधिकृतपणे ब्रिक्समध्ये भागीदार म्हणून सामील झाला आहे? भागीदार कंट्री झालेला आहे ब्रिक्सचा. ब्रिक्सचे 2 मेंबर आहेत. एकतर मेंबरमध्ये असतात आणि एकतर काय असतात? पार्टनरमध्ये असतात. ब्रिक्स. आपण ह्याच्या हिस्ट्रीपासून बघू. ब्रिक्सची कन्सेप्ट कोणी दिली होती? जिम ओनिल. कधी दिली होती? 2001मध्ये कन्सेप्ट दिली होती. आणि काय त्यावेळेस किती होत्या? 4च कंट्री होत्या. BRIC. ह्याचं काय झालं? 2009मध्ये एथेन्सबर्ग इथं रूसमध्ये संमेलन झालं. कुठं? रूसमध्ये कुठं? एथेन्सबर्ग. 2010मध्ये काय झालं? ह्याच्यामध्ये एक मेंबर ॲड झाला साऊथ आफ्रिका म्हणून. आणि 2010 म्हणजे जोहान्सबर्गमध्येच बैठक झाली त्याची. त्यानंतर ह्याचं नाव काय झालं? ब्रिक्स. 2024मध्ये अजून ह्यामध्ये काय झाले? 4 मेंबर ॲड झाले. कोणकोणते झाले ते? टोटल 6 झाले पण अर्जेंटिनानं नकार दिला आणि सौदी अरेबिया ॲड नाही झाला. तर ते 4 मेंबर 2024ला 4 मेंबर ॲड झाले आणि 2025ला 1 झाला. हे काय झालं? मेंबरचं झालं. 2025ला कोणता झाला? इंडोनेशिया आता पाठीमागे झालं. अगोदर कोण झालं? UAE झालं, इराण झालं, इथिओपिया झालं आणि इजिप्त. हे 4 मेंबर 2024मध्ये ॲड झाले. इथिओपिया आणि इजिप्त. आता काय झालेलं आहे? ब्रिक्समध्ये पार्टनर कंट्री म्हणून ॲड झालेलं आहे. अधिकृतपणे म्हणजे हे झालेलं आहे पार्टनर कंट्री. तर पार्टनर कंट्रीमध्ये किती नंबरचा? 10व्या नंबरचा. आणि कोण झालेला आहे? व्हिएतनाम झालेला आहे. आणि ब्रिक्सची एक बँक आहे, तिलाच काय म्हटलं जातं? न्यू डेव्हलपमेंट बँक म्हटलं जातं. NDB. ही कधी स्थापना झाली? 2015ला झाली. आणि कोणत्या घोषणापत्रांना झालं असं विचारलं तर फोर्ट लेझा घोषणापत्र आलं. फोर्ट लेझा घोषणापत्र. NDBचं हेडक्वार्टर कुठं आहे? शंघाई आहे. आणि पहिले हेड कोण होते? पहिले हेड हे भारतीय होते. तर ह्याचं ऑप्शन काय येतं? आता कोणतं झालेलं आहे? व्हिएतनाम झालेलं आहे. 10व्या नंबरचा कोण झालेला आहे? पार्टनर कंट्री कोणतरी झालेलं आहे? व्हिएतनाम झालेलं आहे. अलीकडेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? आता ह्याचं होस्ट कोण होतं? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं होस्ट कोण होतं? UK होतं. किती नंबरचे आहे? 3ऱ्या नंबरचे आहे. 3ऱ्या नंबरची फायनल मॅच कोणाची झाली? साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. जिंकलं कोण? साऊथ आफ्रिका जिंकलं. आणि ह्या आजपर्यंतची म्हणजे ICC चॅम्पियन म्हणजे कोणते पण ट्रॉफी ICC ट्रॉफी जिंकणारे साऊथ आफ्रिका हे 27 वर्षानंतर जिंकलेले. 27 वर्षानंतर. साऊथ आफ्रिकेने कोणाला हरवलं? ऑस्ट्रेलियाला. 3ऱ्या नंबरचे होते. ह्यांचे कप्तान कोण होते? कप्तान होते बाबुमा हे कोण होते? कप्तान होते. आणि प्लेअर ऑफ द मॅच कोणाला दिलेला आहे? प्लेअर ऑफ मॅच हे मार्क्रमला दिलेलं आहे. कप्तान कोण होते? बाबुमा होते. आणि प्लेअर ऑफ द मॅच कोणाला झालेला आहे? मार्क्रमला दिलेलं आहे. कोण जिंकलेलं आहे? साऊथ आफ्रिका जिंकलेलं आहे. ही किती होती?
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी हे कधीपासून चालू झालेले आहे? 2019पासून चालू झालेले आहे. 1 नंबरचं कोण जिंकलं होतं? 1 नंबरचं न्यूझीलंड जिंकले होते, 2 नंबरची ऑस्ट्रेलिया जिंकली आणि 3 नंबरची कोण झालेले आता? साऊथ आफ्रिका झालेले. साऊथ आफ्रिका. आणि हे किती वर्षानंतर होते? 2 वर्षातनं एकदा असते, 2 वर्षातनं एकदा. भारतीय सैन्याने अलीकडेच रुद्रांश VTOL ड्रोनची यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे? हे रुद्रांश नाही, रुद्रांश आहे. रुद्रांश VTOLचा लॉंग फॉर्म बघा, वर्टिकल टेक ऑफ अँड लॉन्च. ह्याचं काय केलेलं आहे? आता टेस्टिंग केलेलं आहे. हे काय ड्रोन आहेत, टेस्टिंग केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? हे राजस्थानमध्ये केलेलं आहे. राजस्थानमध्ये हे जे काय झालेलं आहे, टेस्टिंग झालेलं आहे. आणि हे कशासाठी वापरण्यात येणार आहे? एकतर फोटो कॅप्चरिंग करण्यासाठी आणि दुसरं अटॅक करण्यासाठी. ह्याचं प्रोडक्शन कुठे केलेलं आहे? ह्याचं निर्माण कुठं झालेलं आहे? हे नागपूरमध्ये बनवलेलं आहे. टेस्टिंग कुठं झालेलं आहे? पोखरण, राजस्थानमध्ये टेस्टिंग झालेलं आहे. तर आपलं ऑप्शन काय येतं? VTOL रुद्रांश हे काय आहे? ड्रोन आहे. त्याची टेस्टिंग कुठे झालेलं आहे? राजस्थानमध्ये केलेलं आहे. अलीकडेच उद्योग क्रांती उपक्रम आणि प्रमोशन पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे? प्रत्यार्पण पोर्टल असेल, प्रमोशन पोर्टल नाही, प्रत्यार्पण. आता काय झालेलं आहे? उद्योग क्रांती पंजाब सरकारनं हे चालू केलेलं आहे, योजना चालू केली, उपक्रम चालू केलेले आहे. पंजाब गव्हर्नमेंट कोणतं चालू केलेलं आहे? उद्योग क्रांती कशासाठी? व्यापार सोपा करण्यासाठी. कोणी चालू केलेलं आहे? पंजाब गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. कोण? भगवत मान यांनी चालू केलेलं आहे. कोणता? उद्योग क्रांती कशासाठी? व्यापार सोपा करण्यासाठी. आणि प्रत्यार्पण पोर्टल कशासाठी? प्रत्यार्पण पोर्टल हे कशासाठी? हे तर काही केले जाणे, सिंगल विंडो ॲप्लिकेशन असणार आहे. एकाच ठिकाणी तुम्हाला हे सगळ्याच गोष्टी भेटतील. सिंगल विंडो ॲप्लिकेशन. तर कुठं चालू केलेलं आहे? हे पंजाबमध्ये चालू केलेलं आहे. अलीकडेच ई-स्पोर्ट वर्ल्ड कप 2025साठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता काय होणार आहे? ई-स्पोर्ट वर्ल्ड कप कुठं होणार आहे? हा कधीचा? ई-स्पोर्ट वर्ल्ड कप 2025 हा कुठं होणार आहे? हा होणार आहे सौदी अरब. होस्ट कोण करणार आहे? सौदी अरब होणार आहे. आणि आता काय केलेलं आहे? ह्याचा ब्रँड अँबॅसिडर कोणाला घोषित केलेला आहे? जर्सी नंबर 7 क्रिस्टियानो रोनाल्डो. कोणत्या कुठले आहेत? हे पोर्तुगालचे आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो ह्यांना काय केलेलं आहे? ह्याचं काय केलेलं आहे? ब्रँड अँबॅसिडर, राजदूत म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. ई-स्पोर्ट वर्ल्ड कप कोण होस्ट करणार आहे? सौदी अरब करणार आहे. आणि ब्रँड अँबॅसिडर कोण झालेलं आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला दुर्मिळ पृथ्वी धातूंच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे निर्देश दिलेले आहेत? आता काय चायनाकडून आपल्याला काय होतात? रेअर मेटल भेटतात. आणि ते काय करतो आपण? थोडेसे प्रोसेस ते करतो आणि ते कोणाला आपण हे करतो? हे इंडियात येतात. इंडियामध्ये थोडेसे प्रोसेस होतं आणि आपण कोणाला एक्सपोर्ट करतो? जपानला करतो. आणि जपान ह्याच्यापासून काय करतं? मॅग्नेट ते बनवतं. तर आता काय केलेलं आपण? जपानला सांगितलेलं आहे की आम्ही म्हणजे थोड्या दिवसानं आम्ही काय करू? ह्याच्यावर बॅन टाकू. तर कशासाठी? कारण की आपल्याला हे ट्रॅफिक वॉरमुळं आपल्या इथं रेअर मेटल येत नाहीत. त्यामुळे आपण काय करणार आहोत? काही दिवसानं ह्याच्यावर काय करणार आहोत? बॅन करणार आहोत, एक्सपोर्ट करणार नव्हतं. तर कुणाला करणार नव्हतं? हे जपानला करणार नव्हतं. कुठलं? जपानला करणार आहोत. ऑप्शन काय येतो? जपान येतो. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशाला भेट देणार आहे? पहिले भारतीय पंतप्रधान बनलेले आहेत. आता G7ला कुठं जाणार होते? कनाडाला जाणार होते. 3 देशावर हे जाणार होते, PM जाणार होते. एक तर कनाडा होता, दुसरा सायप्रस आणि तिसरा कोणता? क्रोएशिया. तर सायप्रसला जाणारे हे काय झालेले आहेत? पहिले प्रधानमंत्री झालेले. क्रोएशियाच्या कॅपिटलला पण जाणारे हे सेकंड PM झालेले आहे. तर कोणत्या देशावर हे सप्रेवर होते? आणि सायप्रसला जाणारे पहिले भारतीय प्रधानमंत्री झालेले. अलीकडेच ब्लेच मेट्रेवली यांनी कोणत्या देशाच्या गुप्तचर संस्थेच्या M60च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता M60 हे काय आहे? M60 गुप्तचर एजन्सी कुठल्याही UKचे आहे आणि ह्याचं काय झालेलं आहे? महिला हेड झालेले आहेत, फर्स्ट महिला हेड. आणि कोण झालेले आहेत? ब्लेच मेट्रेवली. इथले PM कोण आहेत? कियर स्टारमर हे काय आहेत? PM आहेत. ब्लेज मेट्रेवली हे काय झालेले आहेत? तिथल्या पहिल्या खुफिया एजन्सीचं काय झालेलं आहेत? महिला अध्यक्ष झालेले आहेत. तर कुठले आहेत? हेड झालेले आहेत. इंग्लंडचे आहे हे. आणि आपल्या इथं कोणकोणत्या आहेत एजन्सी? आपल्या इथं IB आणि रॉ आहेत. IBची स्थापना कधी झालेली आहे? 1987ला झालेली आहे IBची. आणि त्याच्यातनं रॉ कधी बाहेर पडलं? रॉ कधी झालं? 1968ला झालं. रॉचे हेड कोण आहेत? तपन कुमार डेका. IB हे काय करतं? IB हे देशातल्या गोष्टी बघतं
आणि रॉ कुठलं बाहेरच्या बघते इंटरनॅशनल. रवी सिन्हा कशाचे हेड आहेत? रवी सिन्हा हे रॉचे हेड आहेत. रवी सिन्हा. तपन कुमार टेका हे कशाचे? IBचे हेड आहेत. 1887ला ह्याची काय झालेली आहे? IBची स्थापना झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच कोणत्या जनगणनेची घोषणा केलेली आहे? आता काय झालेलं आहे? किती नंबरची जनगणना आहे? जनगणना कधी होणार आहे? 2027मध्ये. कोणी घोषणा केलेली आहे? होम मिनिस्टर. होम मिनिस्टर अंतर्गतच काय केले जाते? जनगणना केली जाते. कोण आहेत? अमित शहा यांनी घोषणा केलेली आहे. किती नंबरचे आहे? तसं विचार केला तर ही सुरुवातीपासून चालू केली तर ही 16व्या नंबरचे ते. स्वातंत्र्यानंतरचे किती नंबरचे आहे? 8व्या नंबरचे आहे. ह्याचे आयुक्त कोण आहेत? मृत्युंजय कुमार. मृत्युंजय कुमार हे काय त्याचे आयुक्त आहेत. आणि कधीपासून चालू होणार आहे? जिथं जिथं बर्फ असेल, जसे लडाख ते असेल तिथं कधी 1 ऑक्टोबर 2024पासून चालू होणार आहे. आणि बाकीच्या शेष भारतामध्ये कधीपासून होणार आहे? 1 मार्च 2027पासून चालू होणार आहे. आणि ही कशी असणार आहे? जातीगत जनगणना असणार आहे. 1931 नंतर ही काय असणार आहे? फर्स्ट टाईम काय होत आहे? जातीगत जनगणना होत आहे. जातीगत जनगणना. आणि कोणत्या कायद्यानुसार केली जाते जनगणना? ही कोणत्या कायद्यानुसार केली जाते? तर 1948चा कायदा आहे, त्याच्यानंतरच काय केली जाते? ही जनगणना केली जाते. आता 2011मध्ये जनगणना झाली. त्याची टॅगलाईन काय होती? अवर सेन्सेस अवर फ्युचर. अवर सेन्सेस अवर फ्युचर. ती किती नंबरची होती? 7 आणि 15व्या नंबरची होती. स्वातंत्र्यानंतरची 7 आणि नंतरची 15व्या नंबरची, म्हणजे अगोदरपासून 15व्या नंबरची होती. हे जे कमिशनर कोण होते? आयुक्त कोण होते? जनगणना आयुक्त कोण होते? चंद्रमौली होते. चंद्रमौली. एवढं लक्षात ठेवा. 2011ची जी टॅगलाईन काय होती? अवर सेन्सेस अवर फ्युचर. आणि त्याचे कमिशनर जनगणना आयुक्त कोण होते? चंद्रमौली होते. तर कितव्या जनगणनेची ही घोषणा केलेली आहे? तर 16व्या जनगणनेची घोषणा केलेली आहे. जनगणना पहिल्यांदा कधी झाली? 1771मध्ये झाली. हे 1871मध्ये झाली. त्यावेळेस व्हाईसरॉय कोण होतं? मेयो होतं. मेयो. पण 10 वर्षाच्या हे गॅपनं दशवार्षिक योजना म्हणजे जनगणना कधीपासून चालू झाली? 1881पासून. त्यावेळेस कोण होता? रिपन होता. अलीकडेच बातम्यामध्ये असलेले जगातील सर्वात मोठे वायुक्षेत्र दक्षिण पारस कुठे आहे? आता काय केलं? इस्रायलनं अटॅक केला होता. इस्रायलनं कोणतं ऑपरेशन केलं होतं? ऑपरेशन रायझिंग लॉयननं अटॅक केला होता. आणि त्या काय केलेलं आहे? सगळ्यात मोठा जो गॅस एरिया किंवा आपलं ऑइल म्हणतो तिथं काय केलेलं आहे? अटॅक केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? इस्रायलनं केलेलं आहे. कोणत्या ऑपरेशन अंतर्गत? ऑपरेशन रायझिंग लॉयन. कुणावर केलेलं आहे? इराणवर केलेलं आहे. इराणची कोणती प्लेस आहे? दक्षिण पारस. आणि इथंच काय येतो? कतरचा पार्ट होतं. कतर त्याला काय म्हणतात? नॉर्थ फील्ड म्हणते. नॉर्थ फील्ड. दक्षिण पारस हे कुठलं आहे? एवढंच लक्षात ठेवा. हे इस्रायलचं आहे. कुठलं आहे? हे इराणचं आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ दी मकारियोस III प्रदान करण्यात आला? इथले प्रेसिडेंट कोण होते? सायप्रस. आताच बघितलं आपण. सायप्रसला काय जाणार आहे? काय झालेले आहेत? पहिले भारतीय PM झालेले आहेत. इथले प्रेसिडेंट कोण आहे? निकोस. यांनी कोणता काय केलेला आहे? पुरस्कार, सगळ्यात हायेस्ट अवॉर्ड त्यांच्या देशाचा कोणाला अर्पण केलेला आहे? PM यांना केलेला आहे. कोणता? ग्रँड क्रॉस ऑफ मकारियोस III. ग्रँड क्रॉस ऑफ मकारियोस III. हे कशासाठी? सायप्रसला सगळ्यात हायेस्ट अवॉर्ड भेटलेला आहे. कोणाला भेटलेला आहे? PMला भेटलेला आहे. आणि अजून कोणत्या 2 देशावरती जाणार होते? एक तर कनाडा आणि दुसरा क्रोएशिया. तर इथला हा कुठला आहे? प्रेसिडेंट निकोस यांनी काय केलेला आहे? हा अवॉर्ड काय केलेला आहे? हा अवॉर्ड काय केलेला आहे? सन्मान केलेला आहे. अलीकडेच झालेला आहे एअर इंडिया AI 171 क्रॅशच्या चौकशीचे नेतृत्व कोणाला सोपवण्यात आलेलं आहे? आता हे जे काय केलेलं आहे? होम सेक्रेटरी कोण आहेत? गोविंद मोहन आहेत. यांच्यानंतर काय केलेलं आहे? जी जज कमिटी असेल, जी काय म्हणतो इन्व्हेस्टिगेटिंग कमिटी असेल, त्याचे लीडर कोण करणार आहेत? कशाची? AI 171 हे काय झालं? प्लेन क्रॅश झालं. त्यालाच काय म्हणतो? बोईंग. एअर इंडियाचं जहाज होतं कोणतं? 7878. ह्या जहाजाची अहमदाबादमध्ये झालेल्या क्रॅशची जे इन्व्हेस्टिगेशन असेल त्याला लीड कोण करणार आहेत? होम सेक्रेटरी कोण? गोविंद मोहन. तर कोण लीड करणार आहे त्याला? गोविंद मोहन हे काय करणार आहेत? लीड करणार आहेत. केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांनी अलीकडेच गरुड एरोस्पेसच्या पहिल्या ड्रोन कृषी स्वदेशीकरणाचे सुविधेचे उद्घाटन कुठे केलेले आहे? आता काय केलेलं आहे? चेन्नईमध्ये. इथं काय केलेलं आहे? गरुड एरोस्पेसच्या कशाचं? ॲग्रीसाठी जे ड्रोन लागणार आहेत ना, ते एकाच छताखाली सगळे ड्रोन बनतील. ह्याचं काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. कशाचे ड्रोन आहेत? ॲग्रीच्या वापरासाठी लागणारे ड्रोन. आणि कोणती कंपनी बनवत आहे? गरुड एरोस्पेस बनवत आहे. एरोस्पेस. आणि उद्घाटन कोणी केलेलं आहे? कमलेश पासवान. हे कोण आहेत? केंद्रीय ग्रामीण राज्यमंत्री आहेत. कमलेश पासवान हे कोण आहेत? केंद्रीय ग्रामीण राज्यमंत्री आहेत. ह्याने काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. आणि कसलं ड्रोनचं केलेलं आहे? ॲग्रीसाठी जे पण ड्रोन लागतात त्याचं काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? चेन्नईमध्ये केलेलं आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, चेन्नईमध्ये केलेलं आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात तेल उत्खनन करण्याचे संकेत कुठे दिलेले आहेत? आपले पेट्रोलियम मिनिस्टर कोण आहेत? हरदीप पुरी सिंग आहेत. हरदीप पुरी सिंग ह्यांनी काय केलेलं आहे, आता अंदमान सागरात आपल्या इथं काय चालू आहे, ड्रिलिंग चालू आहे, ड्रिलिंग. आणि त्यांना जे म्हणजे संकेत भेटत आहेत की तिथं म्हणजे सगळ्यात जास्त काय भेटू शकतं, ऑइल भेटू शकतं. तर हे जे संकेत कुठं दिलेले आहेत, अंदमान सागर. अंदमान सागर कुठं आहे? अंदमान बेटाच्या जो पूर्वेला आहे त्याला काय म्हणतो आपण, अंदमान सागर म्हणतात. आणि आपलं कितीपर्यंत आपल्या ह्याच्यावर अधिकार असतो? 12 नॉटिकल माईल. समुद्रात किती नॉटिकल माईलपर्यंत आपला अधिकार असतो? पुढे 12 नॉटिकल माईल. आणि त्याच्या पुढे किती असतं? हे टोटल किती असते? 200 नॉटिकल माईलपर्यंत. 200 नॉटिकल माईलपर्यंत आपण काही करू शकतो, रिसर्च करू शकतो किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करू शकतो. या पहिल्या 12 नॉटिकल माईलपर्यंत आपल्याला कशाचा, टॅक्स घेण्याचा अधिकार असतो. टॅक्स घेण्याचा किंवा इथं कोणाच्या दुसऱ्याचं जहाज आलं तर विदाऊट परमिशन कोणतं जहाज 12 नॉटिकल माईलमध्ये एंटर करू शकत नाही. त्याच्या पुढलं जे 12 नॉटिकल माईल असतं ना, तिथपर्यंत आपण काय करतो, टॅक्स घेतो. विदाऊट टॅक्स तिथं पण कोणतं जहाज येत नाही, टॅक्स असल्याशिवाय येत नाही. 12 नॉटिकल माईल पहिलं काय झालं, इथं काय झालं, परमिशन. दुसऱ्या ह्याच्यापर्यंत काय झालं, टॅक्स. आणि ह्याच्यापुढे काय, रिसर्च किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आपण काय करू शकतो. तर हे कुठं ऑप्शन काय झालं आपलं, अंदमान सागरात. हरदीप पुरी सिंग यांनी हे दिलेले आहे, संकेत दिलेले आहेत. पुढला प्रश्न, 2025 सालासाठी जगातील सर्वात मोठा पर्यावरण पुरस्कार फूड प्लॅनेट कोणाला अलीकडेच मिळालेला आहे? हा काय सर्वात मोठा एन्व्हायरमेंटमधला अवॉर्ड आहे. एन्व्हायरमेंट कशाच्या बाबतीत आहे हा, सगळ्यात पैशाच्या बाबतीत. किती पैसा भेटतो ह्यामध्ये? $2 मिलियन भेटतात. $2 मिलियन. तर हा कोणाला भेटलेला आहे? एन्व्हायरमेंटमधला सगळ्यात मोठा कोणता? फूड प्लॅनेट. एन्व्हायरमेंटमधला सगळ्यात मोठा काय आहे, अवॉर्ड आहे एन्व्हायरमेंटमधला. पर्यावरणामधला सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे कोणता? फूड प्लॅनेट. हा कोणाला भेटलेला आहे? नायट्रोकॅप भेटलेला आहे. नायट्रोकॅप ही कुठली संस्था आहे? स्वीडनची संस्था आहे. आणि ही कशात करते? जो नायट्रोजन असतो ना, हवेतला नायट्रोजन डायरेक्ट प्लांटला भेटावं ह्यासाठी हे काय करतं, ह्यालाच काय म्हणतात, नायट्रोकॅपमध्ये तुम्हाला लॉंग फॉर्ममध्ये समजून जातं. हा कुठली संस्था आहे? ही स्वीडनची संस्था आहे. नायट्रोकॅपला काय भेटलेलं आहे? फूड प्लॅनेट अवॉर्ड भेटलेला आहे. आणि हे कशात आहे? एन्व्हायरमेंटमधला सगळ्यात जास्त पैशाच्या बाबतीत सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे कोणता? नायट्रोकॅप. कोणता? फूड प्लॅनेट अवॉर्ड आहे. कोणाला भेटलेला? नायट्रोकॅपला भेटलेला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 10 वर्षाच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय यजमान म्हणून, होस्ट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 21 तारखेला म्हणजे काल काय झालं होतं, 21 तारखेला आपल्या इथं काय झालं, योग दिवस सेलिब्रेट केला. 21 जून जागतिक वर्ल्ड योगा डे. ह्याचे थीम काय होते? योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. तर PM बघितलं असेल, PM हे योग कुठनं करत होते, तर होस्ट कोण होतं ह्याचं? विशाखापट्टणम होतं. आणि कितवा योग आहे? 11व्या नंबरचा आहे. 10 वर्ष झाली म्हणून आता होस्ट कोणाला गेलं तर विशाखापट्टणमला गेलं. तर एवढंच लक्षात ठेवा, विशाखापट्टणम हा काय होता? होस्ट होता. त्याची थीम काय होती? योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. आणि कधी सेलिब्रेट करतो? 21 जूनला. 21 जूनलाच का? कारण 21 जूनला सूर्य हा कुठं असतो? मग कर्कवृत्तावर असतो. सूर्य कुठं असतो? कर्कवृत्तावर असतो. आणि सगळ्यात जास्त उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असतो. म्हणून 21 तारखेला काय केला जातो? योगा दिवस केला जातो. आता 2 दिवस चालू झालेले आहे. आशा दिवस एक चालू झालेला आहे, आशा दिवस. आणि 23 सप्टेंबरला एक दिवस चालू झालेला आहे. ते 2 दिवस कोणते आहेत? आशा दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 12 जुलैला केला जातो. आणि 23 सप्टेंबरला चालू केलेला आहे. 22 सप्टेंबरला पण सूर्य कुठं असतो? ह्याच्यावर असतो, भूमध्य रेखा विषुववृत्तावर असतो. 23 सप्टेंबरला आयुर्वेद दिवस चालू केलेला आहे, आयुर्वेद दिवस. अलीकडेच अल्टिमेट टेबल टेनिस 2025चे विजेतेपद कोण आहेत? अल्टिमेट टेबल टेनिस ह्याचा होस्ट कोण होता? अहमदाबाद होस्ट होता, अहमदाबाद. ह्याच्यामध्ये जिंकलं कोण आहे? यू मुंबा TT जिंकलेला आहे. आणि त्याला विनर किती आहे? यू मुंबा TT. आणि ह्यांना उपविजेता कोणता आहे? जयपूर पॅट्रियट. विजेत्याला किती? 60 लाख रुपये भेटलेले बक्षीस. तर उपविजेत्याला किती? 40 लाख रुपये भेटलेलं. इथं काय? पॅट्रियट, ह्यालाच काय म्हणतात? मराठी देशभक्त म्हणतात. तर यू मुंबा जिंकलेला आहे 60 लाख रुपये. ह्यानं काय केलेलं आहे? विनर भेटलेलं आहे. आणि कुठं झालं हे? होस्ट कोण होतं? अहमदाबाद होस्ट होतं. सिप्रीच्या अलीकडेच्या अहवालानुसार भारतात किती अण्वस्त्र आहेत? टोटल जगात सिप्रीचा आता कशाचा आहे? अणूचा हे आलेला आहे. सिप्रीचा अणुहत्याराचा रिपोर्ट आलेला आहे. सिप्री रिपोर्ट, स्टॉकहोम पीस सिप्री रिपोर्ट. ह्याच्यात काय म्हणलेलं आहे? टोटल अणुहत्यारं किती आहेत? 12,241 आहेत. त्यातले 90% कोणाकडे आहेत? USA आणि रूसकडे आहेत. टोटल अणुधारित किती देश आहेत? तर टोटल 9 देशामध्ये काय आहेत? अणुहत्यारं आहेत. तर भारतात किती आहेत? भारतात 180 आहेत. 180. एवढंच लक्षात ठेवा, किती आहेत? 180. इथं दुसरं पण रिपोर्ट आलं आहे, सगळ्यात जास्त हत्यार कोण आयात करत आहे? इम्पोर्ट कोण करत आहे? इम्पोर्ट करत आहे युक्रेन आणि दुसरा करत आहे भारत.
आणि सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कोण करत आहेत? USA आणि सेकंड नंबरला आहे फ्रान्स. सेकंड नंबरला फ्रान्स. हे काय करत आहेत? एक्सपोर्ट करत आहेत. आणि सगळ्यात जास्त इम्पोर्ट कोण होतं? युक्रेन आणि भारत. आणि भारताकडे अणुहत्यारं किती आहेत? 180 आहेत. आणि 90% कोणाचे आहे? 12,241. 69पैकी 90% कोणाकडे आहे? USA आणि रूसकडेच आहे. तर ह्याच्यातलं किती झालं? ऑप्शन काय येते? 180. हे काय आहेत आपल्याकडे? अणुहत्यारं आहेत. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे पहिले अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता काय सगळ्यालाच माहीत आहे, प्रोजेक्ट टायगर कधी चालू झाला होता? 1973ला चालू झाला होता. त्याच्यात 50 वर्ष कधी होतात? 2023ला. 2023ला PM ने एक घोषणा केली होती, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. त्याची स्थापना कधी झाली? 9 एप्रिल. 9 एप्रिल 2023ला स्थापना झाली होती. ह्याच्यात किती देश आहेत? 9 देश आहेत. ह्याची काय झालेली आहे आता? बैठक झालेली आहे. 15 जूनला ह्याची काय झालेली आहे? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची बैठक चालू झालेली आहे. 15 जून. 16 जूनला बैठक चालू झाली. कुठं चालू झाली त्याची? पहिली बैठक कुठं झाली? दिल्लीला झाली. दिल्लीला होणार आहे, दिल्लीला झालेली आहे. आणि इथं काय झालेलं आहे? इथंच त्याचं काय केलेलं आहे? पहिले अध्यक्ष केलेले आहेत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे. ह्याचं अध्यक्ष कोणाला केलेलं आहे? ह्याचं अध्यक्ष केलेलं भूपेंद्र यादव. सगळ्यांनाच माहीत असेल भूपेंद्र यादव कोण आहेत? एन्व्हायरमेंट मिनिस्टर. कोणाला केलेलं आहे? भूपेंद्र यादव यांना अध्यक्ष केलेलं आहे. कोण येतं आपलं? भूपेंद्र यादव हे काय येतात? अध्यक्ष येतात. अलीकडेच आर्म डुप्लॅन्टिस कोणत्या खेळात 12व्यांदा 6.28 मीटर अंतरावर जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे? यांचं डायरेक्ट लक्षात ठेवा. आर्मंड डुप्लॅन्टिस ह्यांना काय भेटलेलं आहे? पोलो वॉल्टचे हे काय प्लेयर आहेत, आर्मंड डुप्लॅन्टिस. आणि लॉरियस स्पोर्टमन ऑफ द इयर ह्या कुणाला पुरस्कार भेटला होता? लॉरियस स्पोर्टमन. मेलमधला कुणाला भेटला होता? तर हाच यांनाच भेटला होता, आर्मंड डुप्लांटिस यांनाच भेटला होता. डुप्लांटिस कशाचे येते? पोलो वॉल्टचे प्लेयर आहेत. 2025मध्ये जागतिक वाळवंटीकरण विरोधी दिन अलीकडेच कधी साजरा केला जातो? तर हा कधी डिझर्टिफिकेशन, कॉम्पॅक्ट डिझर्टिफिकेशनचा डे कधी सेलिब्रेट केला जातो? 17 जूनला केला जातो. ऑप्शनमध्ये ऑप्शनच नाही, आन्सर काय येतं? 17 जून येतो. कधी सेलिब्रेट केला जातो? 17 जूनला कॉम्पॅक्ट डिझर्टिफिकेशन हा दिवस केला जातो. फोर्टुकाका इंडिया हे नवीन फुलांची फोर्टुलाका इंडिया ही नवीन फुलांची वनस्पती प्रजाती अलीकडेच कुठे सापडलेली आहे? हे काय झालेले आहे? आपली जशी चाफेली असते ना, चाफा, तसंच हा काय झालेला फोर्टुलाका इंडिया हे काय झालेलं आहे? नवीन एक वनस्पतीचा शोध लागलेला आहे. आणि कोणी डिस्कवर केलेलं आहे हिला? निशांत चव्हाण यांनी शोधलेले. निशांत चव्हाण. आणि कुठे भेटलेलं आहे ह्या निशांत चव्हाणला? हे भेटलेले आहे अरवली पर्वतात. अरवली पर्वतामध्येच कुठं? जयपूरच्या एरियामध्ये, जयपूर एरिया. तर हे कुठे भेटलेलं आहे? जयपूरमध्ये भेटलेलं आहे. कोणाला भेटलेलं आहे? कोणी शोधलेलं आहे? निशांत चव्हाण यांनी शोधलेलं आहे. फोर्टुलाका इंडिया हे तिचं नाव आहे. आणि कसे आहे? फुलाचे आहे. जसं चाफ्याचं फुल असतं ना, तसंच फुल असतं. हे कुठं भेटलेलं आहे? जयपूरमध्ये भेटलेलं. एवढंच लक्षात ठेवा. अलीकडेच कोणत्या राज्यातील ओझोफेनीला फेनी सगळ्यालाच माहीत आहे. फेनी ही काय आहे? दारू आहे. कुठली आहे ही? अल्कोहोल, ड्रिंकिंग अल्कोहोल. ही कुठली आहे? ही कशापासून बनवली जाते? ही बनवली जाते काजू आणि कोकोनटपासून. आणि सगळ्यात जास्त फेमस कुठलं आहे? गोव्याचे आहे. आणि हिलाच काय झालेलं आहे? GI टॅग भेटलेला आहे. GI टॅगचा ॲक्ट कधीच आहे? GI टॅगची हिस्ट्री बघायला गेली तर हिचा ॲक्ट कधीचा आहे? 1999चा आहे. 2003ला हा चालू झाला आणि पहिला कोणाला भेटला होता? दार्जिलिंग टीला पहिला GI टॅग भेटला होता. तर एवढंच लक्षात ठेवा. आणि हा किती वर्षासाठी असतो? 10 वर्षासाठी असतो. GI टॅग कोणकोणत्या वस्तूला दिला जातो? एक तर प्रोसिड वस्तू असेल, दुसरी मॅन्युफॅक्चर असेल किंवा तिसरी नॅचरल असेल. एवढंच लक्षात ठेवा. GI टॅग कोणाला भेटलेलं आहे? फेनीला भेटलेलं आहे. फेनी कुठली? गोव्याची फेनी. हिला काय भेटलेलं आहे? GI टॅग भेटलेलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी अलीकडेच भारतातील सर्वात मोठा गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? कार्गो टर्मिनल. कार्गो म्हणजे कशाचं असतं? मालवाहतुकीचं असतं. मालाची जिथं काय केली जाणार आहे? हँडलिंग केली जाणार आहे. हे काय टर्मिनल बनवलेलं आहे. आणि कुठं बनवलेलं आहे? मानसेरमध्ये बनवलेलं आहे. मानसेरमध्ये कोणते इथं? हे तर एका कंपनीचा, मारुती सुझुकीचा प्रायव्हेट लिमिटेडचा काय आहे? प्लांट आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे? सगळ्यात मोठं कार्गो टर्मिनलचं काय केलेलं आहे? उद्घाटन कोणी केलेलं आहे? कुठं? मारुती सुझुकी प्लांट. मारुती सुझुकी एरिया प्लांट म्हणू शकतो आपण. प्लांटमध्ये कुठं हा केलेला आहे? मानेसर कुठं? हरियाणामध्ये चालू केलेलं आहे. कोणी उद्घाटन केलेलं आहे ह्याचं? अश्विन वैष्णव यांनी उद्घाटन केलेलं आहे. ह्याचं त्याने अजून 2 पण घोषणा केलेल्या आहेत. तर एक तर तुमचं जे म्हणजे तात्काळमध्ये तिकीट केलं जाईल ना, त्याचे कन्फर्मेशन तुम्हाला अगोदर 4 तासाच्या अगोदर भेटत होता. आता तो किती तासा अगोदर भेटणार आहे? 24 तासानंतर भेटणार आहे. अगोदर म्हणजे किती? 24 तासाच्या अगोदर तुम्हाला तुमचं सीट कन्फर्मेशन आहे की नाही हे पण त्यांनी म्हणलेलं आहे. आणि आधार कार्ड हे काय केलेलं आहे? मॅन्डेटरी केलेलं आहे. महाकृषी AI 2025 ते 29 धोरणाला अलीकडेच कोणी मान्यता दिलेली आहे? आपल्यातल्या गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ह्यानं काय केलेलं आहे? एक पॉलिसी तिला काय केलेलं आहे? मान्यता दिलेलं आहे. कोणत्या आहे ती? महाएग्री 2025 ते त्याचं काय केलेलं आहे? एक्सटेंड केलं.
ह्या काय केलेलं आहे, पॉलिसीला मान्यता दिलेली आहे. आणि किती ते कितीमध्ये असताना 2025 ते 2029. ह्याचा डायरेक्ट ह्याचा उपयोग लक्षात ठेवा. ह्याचं काय केलं जातं, AI चा फॉरकास्टिंगसाठी वापर केला जातो. वेदर फॉरकास्टिंगसाठी AIचा वापर. ह्यासाठी कोणती महाॲग्री AI किती ते कितीमध्ये असणार आहे, 2025 ते 29पर्यंत. महाॲग्री AI आणि ह्याचा कशासाठी वापर होणार आहे, वेदर फॉरकास्टिंगसाठी होणार आहे. AIचा वापर करून काय करू शकतो आपण, वेदर फॉरकास्टिंग. तर ह्याचं काय येतं, ऑप्शन काय येतं, आपल्याच गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे, महाराष्ट्र. अलीकडेच भारतीय टेनिस स्टार अंकिता रैनाने कोणत्या देशात झालेले ITF महिला स्पर्धेत दुहेरी विजेतेपद स्वीकारलेलं आहे. आता काय झालेलं आहे, ITF महिला चॅम्पियनशिप, टेनिसची चॅम्पियनशिप आहे, ITF महिला चॅम्पियनशिप. ह्याचा होस्ट कोण होतं, होस्ट होता पोर्तुगाल. आणि इथं काय झालेलं आहे, अंकिता रैना हिनं काय केलेलं आहे, ड्युएलमध्ये जिंकलेले आहे. अंकिता रैना हे कशाचा, टेनिसचा. अंकिता रैना कशाची चॅम्पियनशिप होती, टेनिसची होती. कुठं झाली ही, होस्ट कोण होता, पोर्तुगाल. अंकिता रैना आणि दुसरी कोण होती, एलिज होती. हिनं काय केलेलं आहे, ड्युएल जिंकलेलं आहे. तर ह्याचा होस्ट विचारलेला आहे आपल्याला, तर पोर्तुगाल लक्षात ठेवायचा. कोण जिंकलेलं आहे, ड्युएलमध्ये कोण जिंकलेलं आहे, अंकिता रैना जिंकलेली आहे. आणि तिचा सोबत कोण होती खेळत, त्याच्या एलिस होते टेनिसमध्ये. टेनिसचे 4 ग्रँड स्लॅम होतात, सगळ्यांनाच माहीत असतील. कोणकोणते, ऑस्ट्रेलिया ओपन असेल, US ओपन असेल, त्यानंतर कोणतं असतं, विम्बल्डन ओपन असेल, आणि सगळ्यात लास्टला फ्रेंच ओपन असेल. नुकतेच मुख्यमंत्री जीवन प्रेरणा योजना आणि स्वागत सत्यार्थ पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे. आता आसाम गव्हर्नमेंटचे 2 प्रोग्राम आहेत. आसाम गव्हर्नमेंट कोणती, मुख्यमंत्री CM जीवन प्रेरणा योजना. ही योजना कशासाठी आहे, ही योजना आहे जे रिसर्चर्स असतील ना, त्यांना 25,000 ते 40,000 रुपयाचे काय आर्थिक सहायतासाठी ह्याने चालू केलेलं आहे. कोण आहेत आसामचे CM, हेमंत बिस्वा शर्मा. आणि दुसरं एक पोर्टल चालू केलेलं आहे, स्वागत सत्यार्थ पोर्टल. हे पोर्टल कशासाठी चालू केलेलं आहे, जिथले जे टीचर्स असतील ना, त्यांच्या टीचर्सला ट्रान्सफर करण्याची प्रोसेस कशी व्हावी, सोपी व्हावी. ट्रान्सफर करण्यासाठी कोणतं पोर्टल चालू केलेलं आहे, स्वागत सत्यार्थ पोर्टल. टीचरच्या ट्रान्सपोर्टसाठी प्रोसेस सोपी व्हावीसाठी. आणि हे कशासाठी, मुख्यमंत्री जीवन प्रेरणा योजना कशासाठी, जे पण रिसर्चर्स असतील ना, त्यांना काय व्हावं, हे आर्थिक सहायतासाठी 25,000 ते 40,000पर्यंत. संयुक्त राष्ट्राच्या अलीकडेच वुमन इन एक्झिक्युटिव्ह लिडरशिप रिपोर्टमध्ये भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे, वुमन्स इन एक्झिक्युटिव्ह लिडरशिप म्हणजे एक्झिक्युटिव्हमध्ये तुमच्या देशातल्या किती महिला आहेत, जसं की PM असेल, कॅबिनेट असेल किंवा मंत्री असेल, यामध्ये ह्यांना काय म्हणतो आपण, एक्झिक्युटिव्ह म्हणतो. तर ह्याच्यात आपल्या भारताला कितीवा नंबर लागतो, 174वा नंबर लागतो भारताचा. ह्याच्यात 1 नंबरला कोण आहे, 1 नंबरला निकारागुआ म्हणजे इथं सगळ्यात जास्त कशात, एक्झिक्युटिव्हमध्ये काय महिला आहेत. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे, अझरबैजान. एवढंच लक्षात ठेवा, अझरबैजान सगळ्यात शेवटी आहे, निकारागुआ सगळ्यात पहिल्या नंबरला आहे. भारताला कोणता, 174वा आउट ऑफ 181 हा काय भारताची रँक आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी फ्रान्सने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे. आता फ्रान्सनं कोणासोबत करार केलेला आहे, MP गव्हर्नमेंटसोबत करार केलेला आहे. कशासाठी केलेला आहे, हे पर्यटनासाठी चालू केलेलं आहे. पर्यटनासाठी करार केलेला आहे. तर लक्षात ठेवा, फ्रान्सचा कोणासोबत करार झालेला आहे, मध्य प्रदेशसोबत करार झालेला आहे. आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणून बी ह्याला पण कोणाचा अवॉर्ड भेटलेला आहे. आणि 2025चा सगळ्यात जास्त म्हणजे टुरिस्ट प्लेस जाण्यासाठी डेस्टिनेशन पॉईंट बी कुठला आहे, मध्य प्रदेशमध्येच आहे. अलीकडे स्कायट्रॅक्सच्या 2025 पुरस्कारामध्ये इंडिगोला जगातील सर्वोत्तम कमी किमतीच्या विमान कंपन्यामध्ये कोणत्या स्थानावर भेटलेलं आहे. आता काय झालेलं आहे, स्कायट्रॅक्सचा रिपोर्ट आलेला आहे, स्कायट्रॅक्स. आणि ह्याच्यातमध्ये काय सांगितलेलं आहे, लोवेस्ट किंवा चिपेस्ट एअरलाईन्स कोणकोणते आहेत. तर ह्याच्यातली पहिली लक्षात ठेवा, एअर एशिया ही कुठली आहे, मलेशियाची लाईन आहे. दुसरी लक्षात ठेवा, सिंगापूर. आणि तिसऱ्या नंबरला कोणतं आहे, एअर इंडिया. आणि सगळ्यात बेस्ट एअरपोर्टमध्ये पण लक्षात ठेवा, बेस्ट एअरपोर्टमध्ये कोण आहे, कतर आहे. आणि एशियाचा विचार केला तर 1 नंबरला येते इंडिगो आणि 2 नंबरला येते एअर इंडिया. एशियामध्ये सगळ्यात बेस्ट आहे इंडिगो, आणि त्यानंतर कोणते येते, एअर इंडिया. तर इथं कोणतं भेटलेलं आहे, लोअर प्राईजमध्ये कोणते स्थान भेटलेलं आहे, तिसरं भेटलेलं. अलीकडे शहरी निवडणुकीसाठी मोबाईल आधारित मतदान प्रणाली स्वीकारणारे पहिले राज्य कोणते. आता काय झालेलं आहे, इथल्या बिहारमधल्या निवडणूक आहेत. बिहार कशाच्या, नगरपालिकेच्या, शहरी स्थानिक संस्थाच्या निवडणूक आहेत. त्यासाठी SCH BHR हे काय केलेलं आहे, तिथं ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. हे कोणी बनवलेलं आहे, CDACनं बनवलेलं आहे. CDAC कुठली संस्था आहे, पुण्याची संस्था आहे. हे ॲप्लिकेशन कोणी हे SCH BHR हे ॲप्लिकेशन कशासाठी आहे, ऑनलाईन वोटिंगसाठी आहे.
ऑनलाईन वोटिंग म्हणजे तुम्ही काय करू शकणार आहे, ॲप हे इन्स्टॉल करून, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्ही त्याच्यानुसार वोटिंग करू शकणार आहात. आणि कोणी आता ह्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे, बिहार इलेक्शन कमिशननं उद्घाटन केलेलं आहे, बिहार इलेक्शन कमिशननं. आणि हे म्हणजे ऑनलाईन वोटिंग स्वीकारणार हे पहिलंच काय झालेलं आहे, राज्य झालेलं आहे. तर ऑप्शन काय येतं, बिहार येतं. मुख्यमंत्री कोण आहेत, नितीश कुमार आहेत. SCHBHR कोणी डेव्हलप केलेलं आहे, सिडॅकनं डेव्हलप केलेलं आहे. सिडॅक ही संस्था कुठली आहे, पुण्याची आहे. आणि इथं काय करणार आहे, शहरी स्थानिक संस्था ह्यामध्ये निवडणुकीमध्ये ह्याचा काय केला जाणार, वापर केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच एकतर्फी जबरदस्ती उपाय योजनासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी घोषित केलेलं आहे. आता काय केलेलं आहे, युएनओने एक दिवस सेलिब्रेट केलेला आहे 4 डिसेंबर, म्हणजे सेलिब्रेट करणार आहे 2025. हा कशासाठी केलेला आहे, एकतर्फी जबरदस्ती म्हणजे बलाढ्य देश आहे तो एखाद्या लहान देशांना काय करतो, त्याच्यावर जास्त म्हणजे बंधनं लादतो. तर हे बंधनं लादू नये म्हणून हा काय केलेलं आहे, जबरदस्ती एकतर्फी जबरदस्ती उपाययोजनाविरुद्ध हा दिवस सेलिब्रेट केलेला आहे. कधी करणार आहे हे, 4 डिसेंबरला करणार आहे. ऑप्शन 4 डिसेंबर लक्षात ठेवा. किती ऑप्शन, 4 डिसेंबर हे काय येतं, आपलं ऑप्शन येतं. अलीकडेच इस्रोने पहिल्यांदाच कोणत्या राज्यातील कुशीनगर येथे मॉडेल रॉकेट प्रक्षेपणाची यशस्वी चाचणी केलेली आहे. तर आपल्या इथं लॉन्चिंग पॅड कुठं आहे, श्रीहरिकोटा आणि तिरुवनंतपुरम इथं काय आहेत, इस्रोचे लॉन्चिंग पॅड आहेत. आता काय झालेलं आहे, इथं काय झालेलं आहे, मॉडेल रॉकेट प्रक्षेपणाचे रॉकेट लॉन्चिंगची काय केलेली आहे, टेस्टिंग केलेली आहे. आणि टेस्टिंग कसं केलेलं आहे, कुशीनगरमध्ये केलेलं आहे. कुशीनगरमध्ये एखाद्या छोट्याशा गावामध्ये ही टेस्टिंग केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, इस्रोने केलेलं आहे. आणि कुशीनगर कुठे येते, UPमध्ये येतं. इस्रोची स्थापना कधी झाली, 15 ऑगस्ट 1979. 15 ऑगस्ट 1979. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, बंगळुरूमध्ये हेडक्वार्टर. विक्रम साराभाई हे काय होते, हे जे फर्स्ट हेड होते. आता सध्या हेड कोण आहेत, V नारायणम आहेत. किती नंबरचे हेड आहेत, 11व्या नंबरचे हेड. तर कुठे केलेलं आहे, कुशीनगर कुठं, UPमध्ये हे जे काय केलेलं आहे, रॉकेट लॉन्चरचे काय केलेलं आहे, टेस्टिंग केलेले आहे. शालेय मुलांना आर्थिक मदत देण्यासाठी तल्लिकी वंदनम योजना अलीकडेच कोणी सुरू केलेली आहे, तल्लिकी वंदनम ही योजना कोणी चालू केलेली आहे, ही योजना चालू केलेली आहे कुठं चालू केलेली आहे, ही आंध्र प्रदेशमध्ये चालू केलेली आहे. तल्लिकी वंदनम योजना काय असणार आहे, क्लास 1 ते 12पर्यंत जे पण विद्यार्थी म्हणजे शाळेत शिकतात ना, त्यांना आर्थिक मदतीसाठी ही योजना चालू केलेली आहे. त्यांना वार्षिक आर्थिक मदत किती होणार आहे, 15,000ची असं ही मदत होणार आहे. कोणी चालू केलेली आहे ही योजना, CM चंद्रबाबू नायडू यांनी चालू केलेली आहे. तल्लिकी वंदनम ही योजना कुठली आहे, आंध्र प्रदेश आहे. डिप्टी CM कोण आहेत तिथं, पवन कल्याण आहेत. आणि कोणत्या पक्षाचं तिथं आहे, तेलुगू देशम पार्टी ही काय आहे, त्यांची पार्टी आहे. पुढला प्रश्न अलीकडे चर्चेत आलेली द स्टारलाइट दी वे ही कादंबरी कशाशी संबंधित आहे. तर इथं काय केलेलं आहे, जे सिंगापूर महिलेचा संघर्ष ह्या पुस्तकात आहे. सिंगापूर महिलेचा संघर्ष ह्या पुस्तकात आहे. आणि तो संघर्ष ह्या कादंबरीत कोणी रेखाटला आहे, कादंबरी कोणी लिहिलेलं आहे, सुचेता राज खन्ना यांनी लिहिलेली आहे. सुचेता राज खन्ना यांनी काय झालेलं आहे, ही कादंबरी लिहिलेली आहे. कोणती कादंबरी आहे, द स्टार्स लाईट द वे हे कोणाची कादंबरी आहे, सुचेता राज खन्ना यांची कादंबरी आहे. आणि इथं काय केलेलं आहे, सिंगापूरच्या महिलेची काय आहे, म्हणजे हे तिचे संघर्ष आहे. अलीकडेच भारत चीन सीमेवरील शिपकिल्ला खिंड देशांतर्गत पर्यटनासाठी खुली करण्यात आलेली आहे. ती कोणत्या राज्यात आहे, हिमाचल प्रदेशमध्ये शिपकिल्ला आहे. तिथनंच काय करते, सतलज नदी काय करते, भारतात प्रवेश करते. आणि काय केलेलं आहे, आता पर्यटनासाठी ओपन केलेले आहे. फक्त तिथं काय एक गोष्ट असणार आहे, आधार कार्ड मॅन्डेटरी असणार आहे. इथं आधार कार्ड मॅन्डेटरी. आणि कोणत्या राज्यात येते, हिमाचल प्रदेशमध्ये येते. ह्याला काय म्हणतात, शिपकिल्ला खंड म्हणतात. आणि तिथनंच कोणती, सतलज नदी भारतात ते करते. तर ऑप्शन काय येतो आपला, हिमाचल प्रदेश हे येतो. अलीकडेच केंद्र सरकारने इराणमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलेले, कोणतं ऑपरेशन चालू केलेलं आहे, ऑपरेशन सिंधू चालू केलेलं आहे. सिंधू कशासाठी, इराण आणि इस्रायलमध्ये इथं क्रॅशेस चालू आहेत तिथं. आणि तिथं काय चालू झालेलं आहे, अटॅक चालू झालेले आहेत. त्यांना काय करायचं, भारतीय जे पण विद्यार्थी असतील त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन चालू केलेलं आहे, ऑपरेशन सिंधू. आणि हे कुठनं काढणार आहेत, आर्मेनिया एअरबेसमधनं, इराणमधनं आर्मेनिया आणि आर्मेनियामधनं दिल्लीत येणार आहेत फ्लाईट. तर आता 1000च्या वर काय काढलेलं आहे, ते विद्यार्थी बाहेर आले आर्मेनियाचा वापर करून आपण काय करणार आहेत, वापस येणार आहोत. तर आपलं ऑप्शन काय येतो, ऑपरेशन सिंधू येतं. गंगा कुठं चालू केलं होतं, युक्रेनसाठी गंगा चालू केलं होतं. देवीशक्ती हे कुठं चालू केलं होतं. आणि पुढला प्रश्न, अलीकडे जागतिक आर्थिक मंचाच्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स म्हणतो, ह्याला इंडेक्स. तर ह्याच्यात भारताला कोणती रँक भेटलेली आहे, 71 लक्षात ठेवलेले आहे. आणि हे इंडेक्स कोण लॉन्च करतं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करतं. ह्याची स्थापना कधी झाली आहे, 1971ला. आणि ह्याचा दुसरा एक इंडेक्स कोणता असतो, जेंडर गॅप इंडेक्स असतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा. त्याच्यात किती आहे, भारताला रँक 131 रँक आहे. तर 1 नंबरला कोण आहे, आणि सगळ्यात शेवटी कोण आहे, तर 1 नंबरला कोण आहे, इथं 1 नंबरला कोण आहे, स्वीडन आहे.
आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? तर आपला ऑप्शन्स काय येतं? 71वी रँक येते. अलीकडेच कोणत्या राज्याला उच्च न्यायालयाने 2 ऑक्टोबरपासून राज्यात प्लास्टिक बंदी घालण्याचा निर्देश जारी केलेले? तर कुठलं? केरळ हायकोर्ट. केरळ हायकोर्ट. इथं काय केलेलं आहे? हायकोर्टनं काय कशावर बंदी घातलेली आहे? सिंगल यूज प्लास्टिकवर काय केलेलं आहे? बॅन केलेलं आहे. सिंगल यूज प्लास्टिक. प्लास्टिक ह्याला काय केलेलं आहे? बॅन केलेलं आहे. तर कुठलं आहे? सिंगल यूज प्लास्टिक हे कुठं? केरळच्या हायकोर्टनं हे केलेलं आहे. आणि पहिली महिला हे जाणारी हायकोर्टची न्यायाधीश बनणारी हे कुठं चालू केलेलं आहे? हेच बघा पहिल्यांदा. हायकोर्टचं सिंगल यूज प्लास्टिकवर काय केलेलं आहे? बॅन केलेलं आहे. आणि कधीपासून लागू होणार आहे? 2 ऑक्टोबर 2025पासून हे काय होणार आहे? ह्याच्यावर बॅन होणार आहे. पुढे बघू पुढे काय होतं. अलीकडेच QS रँकिंग 2026मध्ये कोणत्या संस्थेला भारतातील अव्वल स्थान भेटलेलं आहे? QS रँकिंग ही कुठल्या लंडनची आहे? QS रँकिंग ह्याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे? मॅचेस्टेरेट MIT कुठली? USA मधली. 2 नंबरला पण कोणतं आहे? हार्वर्ड आहे 2 नंबरला. आणि भारतातली कोणती? IIT दिल्ली आहे. IIT दिल्ली किती नंबरला आहे? 123व्या नंबरला आहे जगात. आणि त्यानंतर कोणतं आहे? IIT बॉम्बे कितव्या? 129व्या नंबरवर कोण आहे? IIT बॉम्बे. IIT बॉम्बे एवढंच लक्षात ठेवा. IIT बॉम्बे ही सगळ्यात म्हणजे भारतातली टॉप आहे आणि जगात कितव्या नंबरला आहे? 123व्या नंबरवर कोणते आहे? IIT दिल्ली आहे. आणि IIT बॉम्बे ह्याचं ऑप्शन काय येतं? IIT बॉम्बे येतं. ह्याचं ऑप्शन काय येतं? IIT दिल्ली ऑप्शन येतं. IIT दिल्ली कितव्या नंबरवर आहे? 123व्या नंबरवर. आणि IIT बॉम्बे कितव्या नंबरवर आहे? 129व्या नंबरवर. हे जगातलं झालं. आणि जगात फर्स्ट नंबरला कोण आहे? MIT इन्स्टिट्यूट आहे QS रँकिंगच्या ह्याचं. रिलायन्स इन्फ्रा आणि डसल्ट एव्हिएशन भारतात फाल्कन 2000 जेटचे उत्पादन कुठे सुरू करणार आहेत? कोणत्या 2 कंपनीमध्ये? एकीकडे आहे डसल्ट एव्हिएशन. डसल्ट एव्हिएशन कुठले आहे? हे फ्रान्सचे आहे. इकडे कोणते आहे? रिलायन्स इन्फ्रा. हे काय बनवणार आहेत? फाल्कन बिझनेस जेट बनवणार आहेत. फाल्कन 2000 हे काय बिझनेस जेट आहे. हे कुठं बनवणार आहेत? हे नागपूरमध्ये बनवणार आहेत. नागपूर एवढंच लक्षात ठेवा. हे कुठं बनवणार आहेत? नागपूरमध्ये बनवणार आहेत. नागपूरमध्येच कुठं? महाराष्ट्रामध्ये बनवणार आहेत. कोणाचं आहे? डसल्ट लाईन आणि डसल्ट एव्हिएशन आणि दुसरं कोणतं? रिलायन्स इन्फ्रा. मध्ये टाटा आणि डसल्ट एव्हिएशनचा कशासाठी चालता? राफेलच्या फ्युजलेससाठी चालता. आणि ते कुठं बनवणार होते? हैदराबादमध्ये बनवणार होते. शिक्षण मंत्रालयाच्या 2023-24 परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स 2.0 अहवालात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोण आहे? तर इथं कशाच्या बेसिसवर केलं जातं? एक तर तिथं टीचर कसे आहेत आणि दुसरं काय तिथं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे ह्याच्या बेसिसवर काय केलं जातं? शिक्षण मंत्रालय एक परफॉर्मन्स इंडेक्स हे करतं. परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स त्यालाच काय म्हणतो आपण? PGI इंडेक्स म्हणतो. आणि किती आहे? 2.0 आहे म्हणजे 2 नंबरचं आहे. कोण करतं? शिक्षा मंत्रालय. कोण आहेत कॅबिनेट शिक्षण मंत्री कोण आहेत? सेंट्रलचे धर्मेंद्र प्रधान आहेत. तर ह्याच्यात काय झालेलं आहे? सगळ्यात टॉपला कोण आलेलं आहे? चंदीगड आलेलं आहे. आणि चंदीगडला पॉईंट किती आहेत? 719 आउट ऑफ किती? 1000पैकी. तर एवढंच लक्षात ठेवा. टॉपला कोण आहे? चंदीगड आहे. आणि परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स आहे. कशासाठी? टीचर्स कसं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे 2-3 पॉईंटच बघितले जातात. आणि लॉन्च कोण करतं? शिक्षा मंत्रालय करतं. अलीकडेच कामाच्या ठिकाणी जैविक धोक्यापासून संरक्षणावरील करार C-192 पहिल्यांदा कोणी स्वीकारला आहे? आता काय झालं तर हे आपलं ILOची स्थापना कधी झालेली आहे? 1919ला झालेली आहे. हिचं हेडक्वार्टर कुठं आहे? जिनेवामध्येच आहे. आणि आता काय झालेलं आहे? हिचं 113व्या क्रमांकाची बैठक झाली. ही कुठं झाली? जिनेवामध्ये झाली. तिथंच काय केलं? कन्व्हेन्शन 192 काय केलं? ह्याने स्वतः अर्पण केलं. आणि हे कन्व्हेन्शन कशासाठी आहे? जैविक धोक्यापासून संरक्षणासाठी आहे मजुराच्या. तर हे काय केलेलं आहे? ह्याने अडॉप्ट केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? ILOनं केलेलं आहे. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठे येतं? जिनेवामध्येच येतं. आणि स्थापना कधी? 1919ची होती. पद्मश्री पुरस्कार विजेत्या मारुती भुजंगराव चिलमपल्ली यांना काय म्हणलं जातं? अरण्य ऋषी म्हणलं जातं. अरण्य ऋषी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अलीकडे कुठे निधन झालेलं आहे? त्यांचं निधन कुठं झालेलं आहे? हे सोलापूरमध्ये निधन झालेलं आहे. सोलापूरमध्ये. ह्यांना कोणता भेटलेला आहे? 2025चा कोणता भेटलेला आहे? पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे. पद्मश्री. आणि 1986व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे कुठं झालं? सोलापूरमध्ये होतं. त्याचे काय होते? अध्यक्ष म्हणलं जातं. ह्यांनाच काय म्हणलं जातं? अरण्य ऋषी म्हणलं जातं. ह्यांनी काय केलेलं आहे? वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांनाच काय म्हणलं जातं? प्राणीकोश, पक्षीकोश, मत्स्यकोश हे काय केलेले आहेत? आणि त्यांचं सगळ्यात भारी पुस्तक म्हणजे रानवाटा हे काय केलेलं आहे? मारुती भुजंगराव चिलमपल्ली ह्यांचा जन्म कुठं झाला? कर्नाटकमध्ये झाला. आता ते वास्तव्यास कुठं होते? सोलापूरमध्येच होते. सोलापूरमध्ये काय झालेलं? ह्यांचं निधन झालेलं. वयाच्या 93व्या वर्षी काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. ते कितव्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे 86व्या ते कुठं झालं? सोलापूरमध्ये झालं. त्याचं काय होतं? ते अध्यक्ष होते. तर ऑप्शन काय येतो इथं? सोलापूर येतो. सोलापूर महाराष्ट्र इथं काय झालेलं आहे? त्यांचं निधन झालेलं आहे. अलीकडेच इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर कोणाला भेटलेला आहे? इंग्लिशमधला. आता काय झालेलं आहे?
साहित्य अकादमी अवॉर्ड किती लँग्वेजमध्ये भेटतो? 22+2, 2मध्ये कोण? इंग्लिश आणि दुसरी कोणती असते? 22 ह्या संविधानिक भाषा, इंग्लिश आणि दुसरी कोणती? संस्कृतीमध्ये भेटतो. तर आता काय झालेलं आहे, 23 भाषेतच अवॉर्ड भेटलेला आहे. तर एका भाषेत कोणत्या भेटला नाही हा विचारू शकता. तर डोंगरी भाषेतला अवॉर्ड भेटला नाही. तर हे जर लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये कोणाला भेटला आहे? सिद्धार्थ यांना भेटलेला आहे. इंग्लिशमध्ये कोणाला भेटला आहे? सिद्धार्थ भेटला आहे. दुसरा मराठीचा लक्षात ठेवा, मराठीचा भेटलेला आहे कोकाटे यांना, प्रवीण काकोरे यांना भेटलेला आहे. प्रवीण काकोरे यांना भेटलेला आहे. मराठीचा कोणाला भेटला? प्रवीण काकोरे यांना भेटलेला आहे. खुलखुल दुष्काळाचे डोळे हे त्यांचं काय आहे, कादंबरी आहे. कोणाला भेटलेला आहे? मराठीचा प्रवीण काकोरे यांना भेटलेला आहे. आणि सिद्धार्थ यांना काय झालेलं आहे? इंग्लिशचा अवॉर्ड भेटलेला आहे. नवीन फास्टॅग योजनेअंतर्गत केंद्र सरकार किती रकमेसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी करेल? आता काय झालेलं आहे, आपले रस्ते परिवहन मंत्री कोण आहेत? नितीन गडकरी यांनी काय केलेलं आहे? घोषणा केलेली आहे. कशाची घोषणा केलेली आहे त्यांनी? आता जो फास्टॅगचा असेल ना, त्याचं वार्षिक तुम्हाला काय भेटेल? सबस्क्रिप्शन भेटेल. आणि ते किती हजाराचं असेल? 3,000 असेल. ह्यावेळी हे काय करू शकता, म्हणजे ते अनलिमिटेड झालं का? तसं नाही, तुम्ही 200 टाईम्स तुम्ही काय करू शकता? टोल क्रॉस करू शकता. 200 टाईम्स. एका टोलला किती, म्हणजे एक टोल क्रॉस केला तर त्याला काय म्हणतो? 1 टाईम्स म्हणतो. म्हणजे तुम्ही 200 वेळेस तो टोल क्रॉस करू शकतो. एक अर्ध्या रस्त्यावरचं तुम्ही किती पण, म्हणजे 200 वेळेस तुम्ही काय करू शकता? क्रॉस करू शकता. तर हा काय केलं आहे? ॲन्युअल सबस्क्रिप्शन असणार आहे. 200 वेळेस तुमची गाडी त्या टोलवरनं गेली तर ते काय होणार आहे? संपणार आहे. हे कधीपासून लागू होणार आहे? 15 ऑगस्ट 2025 हे लागू होणार आहे. तर फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी केला आहे. किती हजाराचं केलेलं आहे? 3,000चं केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. आणि कोणी केलेलं आहे? रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. 2025च्या जागतिक राहणीमान निर्देशांकात कोण अव्वल स्थानावर आहे? ह्याला काय म्हटलं जातं? हे लिव्हेबिलिटी इंडेक्स म्हटलं जातं. आणि ह्याला लॉन्च पण करतं इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट, EIU लॉन्च करतं. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट हे काय करतं? ह्याला लॉन्च करतं लिव्हेबिलिटी इंडेक्स. ह्यामध्ये सगळ्यात टॉपला कोण आहे? सगळ्यात 1 नंबरला कोण आहे? कोपनहेगन ही कशी काय आहे? कोणाची राजधानी आहे? डेन्मार्कची राजधानी. सगळ्यात शेवटी कशाचं आहे? दमिश्क आहे. दमिश्क ही कशाची? सिरियाची राजधानी कोणती? दमिश्क. हे काय असणार आहे? सगळ्यात लो ह्याला कोणते आहे? दमिश्क आहे. म्हणजे जिथं राहण्यासाठी सगळ्यात धोका आहे. आणि सगळ्यात 1 नंबरला कोण आहे? सगळ्यात सेफ जागा कोणती असेल तर ते आहे कोपनहेगन कुठं? डेन्मार्क. तर ऑप्शन काय येतं? कोपनहेगन येतं. कोणत्या बिगर अमेरिकी आणि बिगर चीनी कंपनीने अलीकडेच पुनर्वापर करण्यायोग्य रॉकेटची यशस्वी चाचणी केलेली आहे? ह्यालाच काय म्हटलं जातं? रियुजेबल रॉकेट म्हटलं जातं. रियुजेबल रॉकेट. ह्याची आता टेस्टिंग केलेली आहे. कोणी टेस्टिंग केलेली आहे? होंडा कंपनी कुठली आहे? होंडा कंपनी ही जपानची कंपनी आहे. जपान. ह्याच्या अगोदर कोण, म्हणजे 2च देश करू शकलेले आहेत हे, एक तर चायना आणि दुसरा USA. आणि नंतर तिसरा कोणता झालेला आहे? जपान झालेला आहे. होंडा कंपनीने केलेली आहे. होंडा कंपनी. आणि कुठे केलेली आहे? होकेडो द्वीप याच्यावर केलेले आहे. जपानमध्ये मेनली 4च द्वीप आहेत. कोणकोणते आहेत? होकेडो, होन्शू, क्युशू आणि क्युशू. होकेडो, होन्शू, क्युशू आणि अजून एक आहे कोणता? ते बघा. हे काय आहे? 4च द्वीप आहेत जपानमध्ये. अलीकडेच केंद्र सरकारने सिकलसेल आजारावर औषध विकसित केल्याबद्दल कोणाच्या नावाने 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे? आता सिकल सेल ॲनिमिया हा काय? हा आजार होतो. त्यामुळे काय होतं? सिकल सेल टाईप काय होतं? हे RBCचा हे काय होतं? हे का शेप होतो. त्याच्यामुळे काय होतं? ह्याच्यातलं हिमोग्लोबिनचे काय होतं? पर्सेंट कमी होतं. त्यामुळे काय होतं? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. त्यामुळे काय होतं? ॲनिमिया पण होतं. सिकल सेल ॲनिमिया होतं. कारण की HBचं पर्सेंट काय होतं? कमी होतं. HBचं हिमोग्लोबिनचं. तर ह्याच्यासाठी काय केलेलं आहे? ह्याच्या रिसर्चसाठी, ह्याने जे काही उपाय शोधण्यासाठी किंवा ह्याच्यावर वॅक्सिनेशन किंवा ट्रीटमेंट शोधण्यासाठी काय केलेलं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटनं 10 कोटीचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. कोणासाठी? रिसर्च इन्स्टिट्यूटसाठी. आणि कोणाच्या नावानं केलेलं आहे ते? बिरसा मुंडा पुरस्कार असा म्हणजे पुरस्कार जाहीर केलेला आहे. आणि त्याची काय? 10 करोड ही काय असणार आहे किंमत. जो पण त्याचा काय केलं सिकल सेल ॲनिमियाचा हे करेल, ट्रीटमेंट किंवा लस शोधून काढेल. हे भारतानं काय टार्गेट केलेलं आहे? 2047 आपण काय करू? कंप्लीट मुक्त होऊ. कशातनं? सिकल सेल ॲनिमियाचं. हे काय भारताचं टार्गेट आहे? कधीचं? 2047 ज्यावेळेस आपण म्हणजे 100वा हे आपण प्रजासत्ताक दिवस सेलिब्रेट करू, त्या दिवशी आपण काय हो, म्हणजे सिकल सेल ॲनिमियापासून बाहेर पडलेलो असतो. तर एक एवढंच लक्षात ठेवा, सिकल सेल ॲनिमियासाठी कोणाच्या नावानं केलेलं आहे? बिरसा मुंडा. ह्यांनाच काय म्हटलं जातं? धरती अब्बा पण म्हटलं जातं. आणि 15 नोव्हेंबरला ह्यांचा बड्डे असतो किंवा जयंती असते, त्यावेळेस आपण काय करतो? जनजाती दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. अलीकडेच पहिल्यांदा बिहारमधून कोणत्या देशात रेल्वे डिझेल इंजिनची निर्यात करण्यात आली? आता काय केलेलं आहे? गिनी आणि भारतात एक प्रोजेक्ट चालू झालेला आहे, म्हणजे ॲग्रीमेंट झालेलं आहे. कशासाठी झालेलं आहे? रेल्वे इंजिनसाठी. आणि सारंग जिल्ह्यामध्ये बिहारच्या रेल्वेचा एक कारखाना आहे. कोणता कारखाना आहे? मरहोला
हा काय मरोहला प्लांट आहे, कुठं आहे, सारंग जिल्ह्यात आहे. तिथं काय केलं जातं, डिझेल इंजिन बनवले जातात. आणि इथे एक प्रोजेक्ट चालू झालेला आहे, प्रोजेक्ट कोमो. हा कोणत्या प्रोजेक्ट कोमो अंतर्गत काय केले जाणार आहेत, 100-150 काय केले जाणार आहेत इंजिन. कोणाला दिले जाणार आहेत, हे गिनीला दिले जाणार आहेत. गिनी साऊथ आफ्रिकेमधला कंट्री आहे. पहिल्यांदा बघा, भारत आणि कोणासोबत, गिनीसोबत ॲग्रीमेंट झालेलं आहे. भारत आणि गिनी कशासाठी झालेलं आहे, डिझेल इंजिनसाठी, रेल्वेच्या डिझेल इंजिन. आणि ते बनवणार कुठं आहेत, बनवले कुठं जाणार आहेत, सारंगमध्ये बनवलं जाणार आहेत. सारंग म्हणजे कुठलं, तिथं कोणता प्लांट आहे, मरहोमा प्लांटमध्ये हे काय केलं जाणार, बनवले जाणार आहेत. आणि पहिलं काय झालेलं आहे, पहिलं इंजिन त्यांना काय झालेलं आहे, भेटलेलं आहे. आपण काय केलेलं आहे, एक्सपोर्ट केलेलं आहे. कोणाला केलेलं आहे, गिनीला गेलेलं आहे. गिनी कुठला आहे, साऊथ आफ्रिकेमधला एक देश आहे. प्रतिभा सेतू पोर्टल अलीकडेच कोणी सुरू केलेलं आहे, प्रतिभा सेतू हे पोर्टल कोणी चालू केलेलं आहे, हे चालू केलेलं आहे UPSCने चालू केलेलं आहे. आता प्रतिभा सेतू म्हणजे काय झालेलं आहे, तुम्ही तर 2-3 वेळेस म्हणजे 4-5 वेळेस UPSC केली आणि तुम्ही प्री क्वालिफाईड आहेत, मेन्स क्वालिफाईड आहेत, तर तुमचं काय केलं जाणार, प्रायव्हेट सेक्टरसाठी तुमची अपॉर्च्युनिटी फिक्स केली जाणार आहे. म्हणजे इथं काय केलं जाणार आहे, ज्या कॅन्डिडेटचं प्री क्लिअर आहे, मेन्स क्लिअर आहे, असे कॅन्डिडेट तिथं काय करणार, 10,000 कॅन्डिडेट काय करू शकणार आहे, तर रजिस्टर करू शकणार आहे. आणि जे पण म्हणजे आता जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायला जातील ना, तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये ह्या म्हणजे ज्या कॅन्डिडेटला म्हणजे ज्यांच्यात म्हणजे कपॅसिटी आहे, असे कॅन्डिडेट प्रायव्हेट सेक्टरला पण भेटतील, ह्याच्यासाठी कोणतं चालू केलेलं आहे, प्रतिभा सेतू हे पोर्टल कोणी चालू केलेलं आहे, UPSCने चालू केलेलं आहे. UPSCचे अध्यक्ष कोण आहेत, अजय कुमार. त्यांच्या अगोदर कोण होतं, प्रीती सुदान होत्या. तर UPSCनं कोणतं चालू केलेलं आहे, प्रतिभा सेतू चालू केलेलं आहे. दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन कधी सेलिब्रेट केला जातो, हा क्वेश्चन आपण बी बघितला अगोदरच. 21 जूनला केला जातो. कधीपासून सुरुवात झालेली आहे, जे 2015पासून चालू झालेले. हा किती नंबरचा आहे, 11व्या नंबरचा आहे. युनोनं कधी 2014मध्ये ह्याला डिक्लेअर केलं. थीम काय आहे, योगा फॉर वन अर्थ वन फॅमिली, योगा फॉर वन अर्थ वन फॅमिली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल आणि उच्च शिक्षण कौशल्य प्रदान करण्यासाठी जय हिंद योजना अलीकडेच कोणी चालू केलेली आहे. आता दिल्ली गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीनं चालू केलेलं आहे. कोणती योजना चालू केलेली आहे, जय हिंद योजना. आता प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस आपण CUET घेतो, CUET कशासाठी असते, एंट्रन्स असते, कशासाठी, युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी असतं. तर त्यामध्ये ह्यांना काय आलं, जे ST कॅटेगरीमधले स्टुडंट असतात ना, ते ह्याच्या बाहेर पडतात, ह्या रस्त्याच्या बाहेरच पडतात, ह्या वेमधनं बाहेर पडतात. मोर दॅन 50% स्टुडंट काय होतात, ह्याच्यातनं गळती होतात. त्यासाठीच काय केलेलं आहे, ST मुलांसाठी गळती थांबवण्यासाठी किंवा ST विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्यासाठी डिजिटल लिटरसी म्हणू शकतो आपण, डिजिटल लिटरसीसाठी दिल्ली युनिव्हर्सिटीनं जय हिंद योजना चालू केलेली आहे. जय हिंद योजना सुरू केलेली आहे. तर कोणी चालू केलेलं आहे, दिल्ली विद्यापीठानं. तुम्हाला समजलं असेल. डायरेक्ट ST विद्यार्थी काय होतात, ते ऑनलाईन डिजिटलमुळं किंवा कोणत्या पण कारणासुद्धा ते काय करतात, शिक्षणाच्या प्रवाहातनं लांब पडतात. त्यासाठी काय केलेलं आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीनं कोणती योजना चालू केलेली आहे, जय हिंद योजना चालू केलेली आहे. त्यामध्ये काय केलं जाणार आहे, जे म्हणजे ST विद्यार्थी असतात त्यामध्ये काय डिजिटल लिटरसी वाढवली जाणार आहे. म्हणजे त्यांना डिजिटल सॉफ्टवेअरचं, मोबाईलचं नॉलेज दिलं जाणार आहे. तर ऑप्शन आपलं काय झालं, दिल्ली विद्यापीठ चालू झालं. अलीकडेच पहिले आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद 2025 कुठं चालू झालेलं आहे. तर काय आहे, धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद, धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद. ह्याचं होस्ट कोण आहे, ह्याचं होस्ट आहे नैरोबी. एवढंच लक्षात ठेवा, नैरोबीमध्ये धार्मिक शिखर संमेलन होणार आहे. नैरोबी किंवा केन्या, नैरोबीची कॅपिटल काय आहे, केन्या. याचं कशाचं हेडक्वार्टर आहे, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचं. कधी स्थापना झाली, 5 जून 1972ला. UNEPचीच काय झाली होती, स्थापना झालेली होती. कोणत्या दक्षिण भारतीय राज्याने अलीकडे शाळांमध्ये हिंदी ही सामान्य तिसरी भाषा म्हणून घोषित केलेली आहे. आता काय केलेलं आहे, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पहिल्या क्लास फर्स्टपासून कोणती लँग्वेज कंपल्सरी केलेली आहे, तिसरी लँग्वेज म्हणून, थर्ड लँग्वेज म्हणून कोणती, हिंदी लँग्वेज कंपल्सरी केलेली आहे. फर्स्ट लँग्वेज कोणती, मदर टंग असते, तिला मराठी म्हणतात. सेकंड लँग्वेज इंग्लिश आणि थर्ड लँग्वेज काय आहे, हिंदी. ह्याच्याबद्दल बरेच म्हणजे वाद चालू आहेत, हिंदी कंपल्सरी करायची की नाही करायची. पण अमित शहा पहिल्यांदा काय म्हणलं होतं, ती सक्तीची नसणार आहे. म्हणजे तुम्ही तिसरी लँग्वेज म्हणून कोणती पण भाषा तुम्ही तिथली लोकलची भाषा तुम्ही शिकू शकता. नंतर काय, ज्यावेळेस अमित शहा यांनी म्हणले हिंदी कंपल्सरी 2026पर्यंत, म्हणजे सगळ्याच राज्यामध्ये हिंदी कंपल्सरी, तेव्हापासून काय झालेलं आहे, हिंदीला कंपल्सरी केलेलं आहे. पण आता इश्यू असा येतो की पहिलीच्या विद्यार्थ्यापासून जर हिंदी चालू केली, तर म्हणजे ते विद्यार्थ्यांना ती किती समजेल आणि किती नाही, किंवा म्हणजे त्या लँग्वेजपासून म्हणजे एकतर म्हणजे हार्ड जाणार किंवा एकदम सोपी जाणार, असे प्रश्न उद्भवत आहेत. तर कोणत्या आपल्याच राज्यानं, महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे, हिंदीला थर्ड लँग्वेज म्हणून घोषित केलेली आहे. तर हे काय झालं आहे, हे काय केले आपण, आठवड्याची रिव्हिजन केली. ह्या कंप्लीट व्हिडिओ होतं, एक 70-80 क्वेश्चन्स असतील, ते काय केले आपण, रिवाईज केले. शॉर्टमध्ये तुम्हाला त्याच्यामधले इन्फॉर्मेशन पण सांगितली. चला तर मग, धन्यवाद.